काय वाटतं कोण आमदार पाहिजे तुम्हाला? देवरामजी लांडे साहेब. का बरं? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पश्चिम पट्ट्यामध्ये असं भरपूर असं काम आहे. पश्चिम पट्टा, पूर्व पट्टा सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करणारे आमचे लांडे साहेब हे सर्व जनतेत पोचले. सर्वांच्या सुखदुःखामध्ये नेहमी उभे असतात. त्यामुळं असं पश्चिम पट्ट्याच्या सर्व जनतेने सर्वांनी ठरवले की आपण लांडे साहेबांबरोबर जायचं. लांडे साहेबांना वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिले. कुठल्याही पक्षाने तिकीट दिलं नाही, पण वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिले. त्यामुळं गोरगरीब जनता ही सर्व लांडे साहेबांच्या मागे आहे. पूर्व भागातल्या लोकांना मी विनंती करतो की आमच्या लांडे साहेबांना भरघोष मताने विजय करावं. एवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच भागातले दोन नेते मारुती वायाळ आणि काळू शेळकंदे यांनी आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. आपण काय सांगाल? बरोबर नाही ना. आपल्या माणसासाठी आपणच उभे राहिलं पाहिजे. आज कित्येक वर्ष झालं आपल्या तालुक्यात कृष्णराव मुंडेनंतर कोणी आमदार झालेला नाही. त्या योगायोगाने हा योगायोग आलेला आहे. तर लांडे साहेबांच्या मागं आपण सगळं जनतेने उभं राहून लांडे साहेबांना आमदार करावं अशी मी विनंती करतो. आपण त्यांनी प्रवेश केलेला आहे. यांना काय लांडे साहेबांचा काय फरक पडू शकतो का? नाही काय तुमचं नाव काय? दिगंबर बोराडे. मारुती वायाळ आणि काळू शेळकंदे यांनी पक्षी प्रवेश केला आहे. याचा फटका देवराम लांडे यांना बसू शकतो का? नाही पडत. का बरं? ते पण एक त्यांच्या हिरडा कारखान्याचे हे संचालक येते. संचालक असू द्या, पण कामं त्यांचेच नाही. आम्ही फोन केल्यानंतर ते येतात ना आमच्याजवळ. ते नाही येते नाही ना, त्याच्यामुळं आम्ही त्यांना नाही. देवराम लांडे संघ आम्ही राहणार. मग सामाजिक लांडे साहेबांकडे राहणार का? हो. तुमचं नाव सांगा. खरं तर काळूदादा शेळकंदे आणि मारुती वाळे यांनी खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी देवराम लांडेंचं जास्त वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. तर आदिवासी म्हणून देवराम लांडेंना या ठिकाणी फटका बसू शकतो का? नाही नाही, फटका नाही. का बरोबर फटका नाही बसणार? देवराम लांडे साहेबांचं कामच चांगलं आहे. कोरोना काळात, इतर काळामध्ये खूप असं चांगल्या पद्धतीचं काम केलं. कोरोनाच्या काळामध्ये अक्षरशः लोक घाबरत होती. मावळ भागामध्ये लांडे साहेबांनी स्वतः गोळ्या औषधं आणून, बरोबर डॉक्टर आणून लोकांना धीर दिला, लोकांना खंबीर उभं केलं. असं चांगलं काम लांडे साहेबांनी केलं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की राजूर गावचा मी तंटामुक्ती अध्यक्ष आहे. 22, 23 आणि 24 आणि आता ते 25 निघल. असं चांगलं काम मी करतो. आणि लांडे साहेबांचं सुद्धा काम चांगलं आहे. लांडे साहेबांनी गोरगरीब जनतेसाठी खूप असं काम केलेलं आहे. कुठल्या लोकांच्या सुखदुःखासाठी कोणत्यावर जर प्रसंग आला तर लांडे साहेब धावून जातात. मी समाजाला आणि सर्वांना विनंती करतो की लांडे साहेबांना आपण निश्चित सर्वांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं आणि आमदार म्हणून निवडून द्यावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी डॉक्टर प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनीसुद्धा लांडे साहेबांना तिकीट वगैरे देऊन त्यांनी त्यांची ओळख करून गेली. खरा कामाची व्यक्ती आणि खरं समाजासाठी झगडणारी व्यक्ती म्हणूनच त्यांना तिकीट दिलं आहे. तर समाजानेसुद्धा लक्षात घेऊन सर्वांनी लांडे साहेबांना भरघोस मताने निवडून आणावं अशी मी विनंती करतो. नुसता विकास म्हणून चालत नाही. आपली लोक भाकरी बांधून बनकर फाटा, नारंगाव, आळे फाटा या ठिकाणी जनता जाती कधी थांबणार आहे? आपल्या लोकांना शेतीला लिफ्ट झाली पाहिजेत, लिफ्ट योजना झाल्या पाहिजेत. आपल्या लोकांना इथलं रोजगार मिळाला पाहिजे. धरणामध्ये जी माती आहे तो उपसा करून धरणाच्या कडेने जे असणारे शेतकरी त्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तो पोचला पाहिजे. त्यावेळेस खरा वाजता आपला विकास होईल. आपला शेतकरी ज्यावेळेस बागायतदार होईल त्यावेळेसच आपण सुधारलो. असे किती येतील, काही फुलताफा देतील, पण प्रत्यक्ष आपला विकास झालेला नाही. ज्याप्रमाणे पूर्व पट्ट्यात जसा बागायत झाले तसंच या मावळ भागात जर बागायत पाहिजे असेल, आपली लोक पुढं न्यायची असेल तर निश्चित रूपाने लांडे साहेबांना आपण निवडून द्यावं अशी मी विनंती करतो. आणि लांडे साहेबांच्या मागून प्रत्येक गावगावचे कार्यकर्ते राहू. आजूबाजूचा जो परिसर आहे हा सर्व बागायत झाल्याशिवाय राहणार नाही. धरणामधून जे काही केटी बांधायचे ते केटी बांधले, केटी आडला तर शेतकऱ्यांना गहू, बाजरी पाहिजे त्या स्वरूपाची पिकं घेता येईल. तर माझी सर्व जनतेला, सर्वांना विनंती, बहुजन विकास वंचितच्या सर्व लोकांना, गोरगरीब, आदिवासी वगैरे सर्व समाज सर्वांना विनंती करतो की लांडे साहेबांना आपण भरघोस मताने
विजय करावं. पूर्व भागामध्ये सुद्धा लांडे साहेबांचं खूप मोठं चांगलं काम आहे. पूर्व भागातून सुद्धा लांडे साहेबांना भरपूर अशी मतं होणार आहे. तरी पुन्हा एकदा राजूरगावचा तंटामुक्ती अध्यक्ष या नात्याने मी तमाम जनतेला विनंती करतो की लांडे साहेबांना भरघोष मताने निवडून आणावं अशी विनंती करतो. आणि लांडे साहेबांना जो आपण आमदारकीचा हार घालणार आहे, हा हार फक्त जनतेचा राहील आणि नंतर लांडे साहेबांच्या गळ्यात येईल. हे जनतेने लक्षात ठेवावं. एवढं किती मतांनी लांडे साहेब निवडून येतील? हां, किती मतांनी येतील लांडे साहेब? 50-50 हजाराच्या पुढूनच येणार. 50 हजाराच्या, कारण काय आहे, इथं टप लागलेली आहे. या टपमुळं आपण जास्त आकडा सांगणार नाही, पण कमीत कमी 50 हजाराच्या पुढूनच लांडे साहेब निवडून येतील अशी मी भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.